12 जुलैला शनिवारी दुपारी 5:45च्या दरम्यान माझं मेमरी कार्डचा बॉक्स कार्ड केस जो आहे तो या मेडिकलसमोरून सिंग सायकलच्या शेजारी एक मेडिकल आहे त्याच्यासमोरून खाली पडण्यात आला आणि त्याच टायमिंगला एका माणसाने तो उचलला आणि त्याची रेकॉर्ड या म्हणजे जे शेजारचे चपातीवाले काका आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी ते बघितलं आणि त्यांच्या हिस्ट्रीनुसार जे त्यांनी काही स्टोरी सांगितल्यानुसार मी पुढचे पावलं उचलत आहे. कारण त्या मेमरी कार्डसाठी खूप धडपड केला मी. प्रत्येक दुकानात जाऊन विचारलं, बऱ्यापैकी प्रत्येकजण नाही म्हणते. रस्त्याला येणाऱ्या त्यांना लोकांना फोटो दाखवला, मी पॅम्पलेट बनवलं होतं ते दाखवलं की तुम्ही बघितलेत का. माझ्याकडे फक्त एवढंच ऑप्शन बाकी आहे आता की त्या गोष्टीचं एक मोठा बोर्ड बनवणं आणि ते बोर्ड घेऊन चौकात उभं राहणं. कारण त्याशिवाय माझ्याकडे ऑप्शन नाही राहिले. त्या आत्तापर्यंत का आल्या नाहीत, त्याच पोलीस स्टेशनला गेल्यात का किंवा नेलं नाही, त्या माणसांनी का प्रयत्न केला नाही मला नाही माहिती. मला देवावरती भरोसा आहे आणि माणुसकी अजूनसुद्धा जिवंत आहे असं मला तरी वाटतं आहे. कारण एखाद्या माणसाची वस्तू सापडून तिचं सगळं डिलीट करणं किंवा त्या गोष्टीचा गैरवापर होऊ नये याची काळजी घेणं. कारण मी एक छोटासा फोटोग्राफर आहे. मी काही इव्हेंट केलेले आहेत, त्यामध्ये पर्सनल फोटो आहेत किंवा अजून बाकीच्या काही गोष्टी आहेत. त्या गोष्टींचा गैरवापर होऊ नये एवढीच माझी इच्छा होती. म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो होतो आज आणि मी सरांना सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितलं. तर त्यांचं म्हणणं असं आलं की तू तुझे प्रयत्न कर, आमच्याकडे त्या कॅमेऱ्याचा ॲक्सेस नाही आहे. तर साहेब म्हणतात की तू मला त्या गाडीचा नंबर आणून दे. साहेब मी कशाप्रकारे गाडीचा नंबर आणून देऊ. प्रत्येक इथं जो एरिया आहे तो एवढा सुंदर नाही आहे आणि तिथं प्रत्येकाकडे CCTV नाही. जिथं ज्या मेडिकलमध्ये CCTV आहे त्या CCTVमध्ये ते कव्हरेज होत नाही जिथं त्या काकांनी बघितलं. आता हे जे कव्हरेज तुम्हाला मी दाखवतो आहे त्यामध्ये काका दिसत आहेत आणि ते त्या मुवमेंटला 17:49ला त्या माणसाने उचलताना ते बघितलं आणि काकांचे असे शब्द स्पष्ट आहेत. मी त्यांना एकदा दोनदा नाही 3-4 वेळा विचारलेलं आणि प्रत्येक वेळी त्यांचं हेच म्हणणं होतं की त्या माणसाला मी उचलताना बघितलेलं आहे. कंपाससारखी गोष्ट होती, पॉवर बँकसारखी गोष्ट होती आणि दुसरी गोष्ट कुठलीच नव्हती, तीच गोष्ट होती. कारण मी त्यांना फोटो दाखवला, त्यांनी 4 वेळा कन्फर्म केलं की ते हेच होतं. तर माझी फक्त रिक्वेस्ट एवढीच आहे की कुठल्याही गोष्टीचा गैरवापर करू नये. कारण कळकळीची रिक्वेस्ट एवढीच होती की तो जो काही CCTV आहे तिथं त्या गोष्टी आरामशीर बघू शकतात आणि काही गोष्टी घडण्यापासून आपण टाळू शकतो. पण मग का नाही, फक्त 5 मिनटं जर देऊ शकत असाल तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, प्लीज ते 5 मिनटं मला द्या. कारण मी कुणाकडेच नाही जाऊ शकत सध्या. कारण ना माझं कुठं पॉलिटिकल कनेक्शन आहे ना माझ्या वरचे कोणी हात आहे. तिथं जे काय ते आपण आपलंच करावं लागतं. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुमच्याकडे माझे मेमरी कार्ड किंवा पेनड्राईव्ह असू शकतील पिंपळगाव एरियामध्ये, तर जर आपण त्या गोष्टी तुमचा मित्र तुमचं कोणीही रिलेटेड ती गोष्ट असेल तर प्लीज, मला त्याच्या नावाचीही गरज नाही आहे, मला माझा फक्त डेटा आहे तसा द्या. तुमच्या घरच्यांचा डेटा त्यामध्ये असतं तर तुम्ही काय केलं असतं. आणि ही गोष्ट सेन्सिटिव्ह नाही आहे का की एखाद्या व्यक्तीचा जर डेटा बाहेर पडतो आहे तर कोणत्याही सामान्य नागरिकाची की एकच गोष्ट असली पाहिजे की हे मला गोष्टी सापडली आहे, मी ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देणं किंवा जिथं सापडली आहे त्याच्यासमोर जे काही आहे, दुकान असेल, एखादा व्यक्ती असेल, थोडीफार चौकशी करणं की ती गोष्ट आपल्या खिशात घालणं, निघून जाणं. ज्याचं आहे त्याला देणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. आणि पोलिसांकडं छोट्या छोट्या गोष्टींकडे खरंच टाईम नाही. मी प्रयत्न केला, मी असं नाही म्हणत आहे की मी हातावर धरून बसून मी डिपेंड राहिलो. मी 2 दिवस कंटिन्यू त्या गोष्टीचा पाठलाग केला. काकांनी मला खूप जास्त हेल्प केली. ही जर स्टोरी पूर्ण होत असेल तर ती काकांमुळेच आहे. त्यांनी मला जे काही क्लू दिले त्या गोष्टींवरती मी या गोष्टी बिल्ड करते. कारण त्यांच्या म्हणण्यानुसारच ह्या गोष्टी होत आहेत. जर माझं मेमरी कार्डचा केस लवकर सापडला असेल, जर तुमच्याकडे असेल तर प्लीज चपातीवाल्या काकांकडं ठेवून जा. मेडिकलवाल्या दादाकडे, चपातीवाल्या शेजारची मेडिकलवाले जो भाऊ आहे त्याच्याकडं तुम्ही ठेवा. खूप खूप आभार खूप उपकार होतील तुमचे. धन्यवाद.